पाटणबोरी ते वणी महामार्ग झुडपांच्या विळख्यात, अपघाताची वाट पाहतेय का प्रशासन? यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी ते वणी या मुख्य महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे, काटेरी झाडे आणि उंच गवत वाढल्याने हा वर्दळीचा मार्ग आता धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तरी संबंधित यंत्रणा साफसफाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. मुकुटबन येथील सिमेंट फॅक्टरी, औद्योगिक वीज प्रकल्प आणि परिसरातील लघु मोठ्या उद्योगांमुळे या मार्गावर अवजड वाहनांची सतत ये-जा असते. त्यासोबतच शालेय विद्यार्थी, कामगार आणि सामान्य नागरिकही याच रस्त्याचा वापर करतात. मात्र कडेला वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारी वाहतूक, वळणे आणि बाजूची हालचाल दिसत नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा दुचाकी आणि चारचाकी वाहनांना रस्त्याची पूर्ण रुंदीही मिळत नाही. या रस्त्याचे ऑनलाईन भूमिपूजन 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या या महत्त्वाच्या मार्गाची आज अशी अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. स्थानिकांचा आरोप आहे की दरवर्षी झुडपे कापणी, देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली केवळ कागदोपत्री बिले काढली जातात. प्रत्यक्षात महिनोमहिने झुडपे तशीच वाढत राहतात. रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. अवजड वाहने आणि शालेय बस एकमेकांना क्रॉस करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. प्रशासन कधी जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाकडे तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली सर्व झुडपे, झाडे आणि इतर अडथळे त्वरित हटवून वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने साफसफाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. इंडिया न्यूज R7 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम.